नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, हे आहे केएम रुग्णालय मुंबई। एका गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला खॉट उपलब्ध करून न देता 18 तास खुर्चीवर बसवून ठेवलं आणि त्यानंतर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोद नाना जाधव यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयाला जाब विचारला आणि खॉट उपलब्ध करून दिल्यानंतर आता या रुग्णावर उपचार सुरू झालेले आहेत, त्याबद्दलची ही बातमी आहे। नमस्कार मित्रांनो, आपण जी समोरची व्यक्ती पाहतात त्यांचं नाव आहे विजय पारेकर। मी आपल्याला सांगतोय, ही धडधाकट मजबूत असलेली व्यक्ती तुम्हाला जशी वाटते तशी नाहीये। हे विजय पारेकर चांदवली संघर्षनगर मध्ये बिल्डिंग नंबर 25B मध्ये राहिला आहेत आणि त्यांना 4 दिवसापूर्वी अटॅक आला आणि त्या अटॅकमुळे त्यांना लकवा झालेला आहे आणि त्यांच्या मेंदूची नस तुटलेली आहे, अशा प्रकारचं निदान झालेलं आहे। या पारेकरांना केएम हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी घेऊन गेल्यानंतर नस फाटलेला, अर्धांग झालेला आणि समोरची व्यक्ती जरी धडधाकट दिसत असली, बसलेली दिसत असली, तरी मी आपल्याला सांगतो की त्यांना काहीही समजत नाहीये। ते नातेवाईकांना ओळखत नाही आहेत, नातेवाईकांशी बोलत नाही आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ते या ठिकाणी बसून आहेत। आता हे मी आपल्याला का सांगतो, याचं कारण असं आहे की अशा अवस्थेतला माणूस, अशा अवस्थेतला रुग्ण केएम हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर बसून अनेक तास अशा अवस्थेमध्ये बसलेला होता। त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की केएम हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन आलोय, परंतु त्यांना खॉट मिळालेली नाही आणि त्यामुळे अनेक तास ते अशा अवस्थेमध्ये खुर्चीवर बसलेले आहेत। अजून त्यांच्यावर उपचारही चालू झालेला नाही। हे विदारक चित्र त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकल्यानंतर आम्ही लगेचच रुग्णांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मुंबईमध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या रुग्ण हक्क अभियानचे अध्यक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मुंबई सचिव प्रवीणजी पवार आणि प्रमोद नाना जाधव रुग्ण हक्क अभियानाचे सचिव आणि वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांच्याशी संवाद साधून या घटनेची त्यांना माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच रुग्ण हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोदजी जाधव यांनी तात्काळ केएम रुग्णालयात भेट दिली। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलशी बोलताना प्रवीणजी पवार आणि प्रमोदजी जाधव यांनी सांगितले की विजय पारेकर या रुग्णास 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान केएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। रुग्णाची तब्येत अतिशय चिंतेची असताना त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु ICU मध्ये बेड नसल्याचे सांगून त्या रुग्णास तेथील डॉक्टरांनी 30 तारखेच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 31 तारखेच्या दुपारी 4 वाजेपर्यंत
म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत बेड उपलब्ध करून न देता त्यांना खुर्चीवर बसून त्यांना अर्धवट उपचार करण्यात आले होते। त्यांना विशेष म्हणजे अर्धांगवायूचा आघात होता आणि त्यांच्या मेंदूची नस फाटली होती असं निदान झालेलं आहे। असं असताना सुद्धा 18 तास त्यांना खुर्चीमध्ये बसून थातूरमातूर उपचार चालू होते। याबाबत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोद जाधव यांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे। ते पुढे म्हणाले की डॉक्टरांचा सावळा गोंधळ हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पाहायला मिळाला। केएम रुग्णालयात गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही। गरीब रुग्ण जगू दे अथवा मरू दे, डॉक्टरांना काही फरक पडत नाही। डॉक्टर आपल्या मर्जीप्रमाणे गरिबांच्या जीवाशी खेळत आहेत। ही संतापजनक असल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोद नाना जाधव यांनी सांगितले। जर या डॉक्टरांना खरोखरच गरिबांच्या आरोग्याविषयी चिंता वाटत असेल तर त्याने प्रशासनाला मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं सरकारचंही काम आहे। प्रशासनातील अधिकारी आणि तेथील प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या गरिबांच्या आरोग्याविषयी चकार शब्द काढत नाहीत। डॉक्टरांना जाब विचारल्यानंतर या रुग्णाला 18 तासानंतर बेड देण्यात आली, परंतु इतक्या गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णाकडे केएमचे वैद्यकीय अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील आणि अशा वेळी त्यांच्या जीवाचं बरं वाईट काही झाल्यास त्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी घेतील का, असा सवालही रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोद नाना जाधव यांनी उपस्थित केला आहे। रुग्ण हक्क अभियान ही आमची संस्था मुंबई महाराष्ट्रातील रुग्णांच्या न्याय हक्कासाठी काम करत असून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल असताना त्यांना कोणत्याही स्वरूपाची समस्या उद्भवल्यास त्याने रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार यांना 9967415959 तसेच सचिव प्रमोदजी जाधव यांना 9769605570 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रवीणजी पवार आणि सचिव प्रमोदजी जाधव यांनी केले आहे। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक